गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण चाललो आहे तिकोना फोर्टला। आज आणि आपल्याबरोबर आहे ते आपली मित्रमंडळी, त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो। आणि आपण आता सध्या CBD बेलापूर हायवेला आहे। चला तर मग तुम्हाला एकेकाची ओळख करून देतो। हा बघा, बाबा साळुंके, हा तुबे, हा साहिल, विजय, सूरज। चला तर मग आपण निघू आता। तर मित्रांनो, आम्ही 2 तासानंतर तिकोना फोर्टच्या पायथ्याला आलो आहे आम्ही। आणि इथे आपल्याला पार्किंगची सोय पण आहे। इथे 4 व्हीलरसाठी 50 रुपये आणि 2 व्हीलरसाठी 20। आणि हा मागे बघताय तुम्ही तो तिकोना फोर्ट आहे। आता आम्ही स्ट्रेक स्टार्ट करणार आहे। सर्व आपले मित्रमंडळी मागे बघताय तिथे तुम्ही। थोड्या वेळानंतर आपण इथे पोहोचतो। इथून आपला ट्रेक स्टार्ट होतो। ही किल्ल्याची माहिती आणि इथे पण आहे। आणि इथून आपला ट्रेक स्टार्ट होतो। पाच वाजता किल्ला बंद होतो संध्याकाळच्या। हा दरवाजा आता पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे। थोडाफार शिल्लक आहे। आपल्याला वरती जायचं इकडे। थोड्या वेळाने आपण चपेटदान मारुतीच्या इथे पोहोचतो। थोड्या वेळाने आपण 20-1 मिनटाचा ट्रेक केल्यानंतर आपण राजवाड्याच्या अवशेषापाशी पोहोचतो। आता पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे। मी तुम्हाला शो करतो। माझ्या मागे हे मावळ्यांच्या वाड्यांचे अवशेष आहेत शिवकालीन। मित्रांनो, आपण थोड्या वेळानंतर ना इथे येतो। आणि इथे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे। आणि इथे पाण्याची टाकी सुद्धा आहे। छत्रपती शिवरायांनी 1657 मध्ये हा किल्ला जिंकला होता आणि स्वराज्याला आणला होता। पण पुरंदरच्या तहामध्ये हा किल्लासुद्धा त्यांना द्यावा लागला। गणपती बाप्पाचं मंदिर आहे। जवळपास अर्धा-पाऊण तासानंतर आपण बाले किल्ल्यापाशी पोहोचतो। ही बाले किल्ल्याची पाटी। इथून आपल्याला वरती जायचं। 11 जून 1665 पुरंदरच्या तहात छत्रपती शिवरायांनी हा किल्ला तहामध्ये दिलेला तिकोना फोर्ट। या शिड्या आहेत।
अजून आपल्याला अजून वरती जायचं. थोड्या वेळानं आपण दरवाजापाशी येऊन पोहोचतो. दरवाजापासून आपण राईट साईडला आल्यावरती आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते आणि गुफा पण आहे. आनंदी पाहून तुम्हाला वाटतंय ही लढाई फक्त धर्माची होती. मित्रांनो, गडावरून आपल्याला तो समोर दिसतोय तो तुंग आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही झूम करून पाहिलं तर लेफ्ट साईडला लोहगड आहे आणि राईट साईडला विसापूर आहे. आणि हा जो समोर बघताय तुम्ही हा पूर्ण पावना लेक आहे आणि पूर्ण सह्याद्री. जवळपास मित्रांनो आम्ही 1.5 तासामध्ये पूर्ण गड पाहिला आणि आता उतरण्यासाठी चालू गेले. पूर्ण 1.5 तासामध्ये तुम्ही गड पाहू शकता, भरपूर काही बघण्यासाठी. आणि आता आम्ही उतरायला चालू केलं आणि माझ्यासोबत सूरज आहे उतरताना. आवाज जाऊ सूरज. हाय सर. चला, जय शिवराय.